ऐन अधिवेशनाच्या काळात अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, हे आमदार कोण आहेत, जनतेला सांगावं. अंबादास दानवेंची व्हिडिओ ट्विट करत सरकारकडे मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, महेंद्र दळवींचा अंबादास दानवेंना खुला आव्हान. उद्धव ठाकरेंनी जिल्हा संपर्क प्रमुखांची घेतली बैठक. बैठकीला 225 जिल्हा संपर्क प्रमुख होते उपस्थित. जिल्हा परिषद पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा. फलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेने शारीरिक शोषण केल्याचा तपासातून समोर. संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यांमार्फत तपास सुरू. कोणाचीही सुटका होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहिणीचा संदर्भ आणाल तर घरी बसावं लागेल. अवैध दारू संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर संदर्भ जोडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवारांना फटकारत सुनावले खडेबोल. तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा, आमदार कृष्णा खोपडेंची मागणी. मुंडे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही खळबळजनक आरोप. तर या प्रकरणाची चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. देशमुख कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत. पुण्यातील सदाशिव पेठेत भीषण आग. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. साखर कारखाने सुरू होऊन 39 दिवस झाले तरीही पहिली उचल किती मिळणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. नियमानुसार ऊस तोडल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पहिली उचल जमा झाली पाहिजे. विलंब झाल्यास 15% व्याजासह भरपाई देण्याचा नियम आहे. पण अद्याप पहिली उचल न मिळाल्यानं राजू शेट्टी आक्रमक झाले. कारखानदारांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सोलापुरातील दमानीनगर जवळील रेल्वे पुलाच्या पाडकामामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर पथदिवे आणि सीसीटीव्हीची आवश्यकता असल्यानं पोलीस प्रशासनानं मनपाकडे पत्रव्यवहार सुरू केलाय. शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. शेतकरी जितेंद्र गायकवाड यांच्या घरासमोरील ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला केला. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतायत. रायगडच्या नावागावमध्ये देखील बिबट्यानं एका तरुणावर हल्ला केला, ज्यामध्ये तरुण थोडक्यात बचावला. तर नावागावमधील खालची आळी भागामध्ये बिबट्यानं तरुणावर हल्ला केल्यानंतर नागावमधील परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसतंय. तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. आंतरराष्ट्रीय पुणे सायकल मॅरेथॉन स्पर्धेच्या कामाला वेग आला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्तीची कामं सुरू आहेत. 19 जानेवारीपासून ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू होणार आहे. जळगावच्या भडगाव तालुक्यातील कोठली गावच्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनधारकांना या खड्डेमय रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे कोठली परिसरातील अवैध वाळू उपसा आणि अवजड वाहतूक यामुळेच रस्ता पूर्णपणे खराब झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. भंडारा जिल्ह्यामध्ये अ वर्गाच्या 22 तर ब वर्गाच्या 237 धान खरेदी संस्थांच्या माध्यमातून खरेदी केली जाते. दरम्यान 50 लाख अनामत रक्कम भरण्याबाबतचा नवा नियम जारी करण्यात आल्यानं मार्केटिंग फेडरेशननं याचा निषेध नोंदवलाय. अन्यायकारक अट रद्द करावी अशी मागणी मार्केटिंग फेडरेशननं केली. नागपूर आयुक्त कार्यालयातील महसूल अप्पर आयुक्त राजेश खवले यांनी मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशी नेमप्लेट लावली आहे. सरकारी कामं करताना अनेक जणांकडून अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न होतो. त्यामुळे खबरदारी घेतल्याचं राजेश खवलेंनी स्पष्ट केलं. गोंदियामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही परदेशी पक्ष्यांचं आगमन झालं. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहायला मिळत आहेत. विशेषतः युरोपियन देश तसंच मंगोलिया, सायबेरियामधून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील भ्रष्टाचाराची शिवसेना युबीटी पक्षानं पोलखोल केली आहे. बिल मंजुरीच्या फाईलसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोप करत जिल्हा शल्य चिकित्सकांना शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी फैलावर धरलं. हापूसला बलसाड असं जीआय मानांकन देण्याच्या प्रस्तावाला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं विरोध दर्शवलाय. जीआय रजिस्ट्रीनं भारतीय किसान संघाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. कोकण हापूसचे मानांकन अबाधित राहील असा विद्यापीठाचा विश्वास आहे. निकाल प्रतिकूल आला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशाराही विद्यापीठानं दिलाय. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा जाहिरात फलक आणि अनधिकृत बॅनरबाजीला आळा बसावा यासाठी बेकायदा जाहिरात फलकांसाठीच्या दंडात वाढ करण्यात आली आहे. प्रति जाहिरात फलक 1,000 रुपये दंड होता तो आता 10 ते 15,000 रुपये केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. जळगावच्या 40 गावात रब्बीची 92% पेरणी झाली आहे. कपाशीच्या घसरलेल्या दरामुळे यंदा शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली. त्यामुळे मक्याच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. बदलत्या वातावरणाचा फटका कांद्यालाही बसतोय. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी चाळी साठवून ठेवलेल्या कांद्याला कोंब फुटू लागले. त्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान कांद्याला प्रति क्विंटल 1,000 ते 1,200 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. जळगावमध्ये केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. गेल्या 2 महिन्यांपासून घसरलेल्या केळीच्या दरांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. दरम्यान उत्पादन खर्चही निघत नसल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. नाफेडकडून सोयाबीन खरेदी सुरू आहे. सोयाबीनला 5,335 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. मात्र सोयाबीन खराब झाल्याचं म्हणत व्यापाऱ्यांनी खरेदी रखडवली आहे. यावरून राजू शेट्टींनी व्यापाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप केला. जळगाव जिल्ह्यामध्ये रात्रीचा पारा 9.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवतोय. हवामान विभागानं पुढील 15 दिवस रात्रीचं तापमान हे 8 ते 12 अंशांदरम्यान राहील अशी शक्यता वर्तवली आहे. विधानसभेत अवैध दारूचा प्रश्न भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला. हा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी लाडक्या बहिणीचा संदर्भ जोडला. यानंतर मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी सत्ताधारी आमदाराला फटकारलं. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणाल तर घरी बसावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. तुकाराम मुंडेंना बडतर्फ करण्याची मागणी कृष्णा खोपडेंनी सभागृहात केली. तुकाराम मुंडेंनी नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून आमदार कृष्णा खोपडे आक्रमक झालेत. हाच मुद्दा भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी उपस्थित केल्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह इतर मागण्यांसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही, कर्जमाफीच्या निव्वळ भूलथापा असल्याचा आरोप विरोधकांनी केला. फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं समोर आलंय अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत दिली. तर हातावर लिहिलेलं अक्षर महिला डॉक्टरचंच आहे हे तपासात उघड झालंय. 60 दिवसात आरोपपत्र दाखल करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर सर्व चौकशी होणार आहे, कोणाचीही सुटका होणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांची बंडलं मोजताना दिसतोय. तर त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसतायत. त्यामुळे आता पैशांच्या बंडलासह आमदार काय करतायत असा सवाल विचारण्यात आला. अंबादास दानवे ब्लॅकमेल करत असल्याचं म्हणत महेंद्र दळवींनी आरोप फेटाळले. संपूर्ण व्हिडिओ दाखवा आणि पुरावा दाखवा, माझा यामध्ये काहीही संबंध नाही अशा शब्दात महेंद्र दळवींकडून कथित आरोपांचं खंडन करण्यात आलं. अंबादास दानवेंनंतर मनसेनंही कॅश बॉम्ब फोडला. पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून दाखवण्यात आला. वर्क ऑर्डरसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप देशपांडेंनी केला. तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही संदीप देशपांडेंनी केला.